नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचा म्हणजे यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा फार फार स्वागत आहे. तर अगर तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये एखादी कमी तेलाची रुचकर अशी नाश्त्याची रेसिपी बनवण्याचा विचार करताय, तर हा रव्याचा नाश्ता फक्त तुमच्यासाठी आहे. तर मग एकदा नक्की करून बघा, तुम्हाला फार आवडेल. मग उशीर कशाचा, चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मग ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला गॅसवर एक भांडे ठेवायचे आहे आणि यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे. मग तेल गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालायचं आहे. मग हे दोन्ही तडतडल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. तर कांदा इथे तेलामध्ये व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे. व्यवस्थित कांदा आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे. मग कांदा फ्राय झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बारीक चिरलेली चवीनुसार हिरवी मिरची घालायची आहे आणि 10-12 करडईची पाने घालायची आहेत. आणि हे साहित्य पण आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे. मग सगळे साहित्य व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे. तर हळद ही फक्त कलर येण्यासाठी आहे, तर ऑप्शनल आहे. त्यानंतर या रेसिपीची चव वाढवण्यासाठी आणि ही रेसिपी हेल्दी बनवण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये 1 कप मोड आलेले मटकी घालायचे आहेत. तर तुम्ही ते मटकीच्या जागी मटारचा पण वापर करू शकता, नाहीतर तुम्ही ते बटाटा या दुसऱ्या कोणत्याही भाजीचा वापर करू शकता. त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि आता याच्यामध्ये पाव कप पाणी घालायचं आहे आणि हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करायचे आहेत. आणि आता हे जे मटकी आहेत ते 1 मिनिटापर्यंत व्यवस्थित आपल्याला या पाण्यामध्ये शिजून घ्यायचे आहेत. तर आता मी ही मटकी इथे व्यवस्थित 1 मिनिटापर्यंत परतून घेतलेले आहेत. त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये 1 कप पाणी घालायचं आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आणि आता हे पाणी आपल्याला पूर्णपणे उकळून घ्यायचं आहे. मग पाणी उकळल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 1 कप बारीक रवा घालायचा आहे. तर आता हा रवा इथे व्यवस्थित शिजेपर्यंत आपल्याला हे सगळे साहित्य परतून घ्यायचे आहेत. तर आता इथे हा रवा जो आहे तो व्यवस्थित शिजला आहे आणि हे सगळे साहित्य व्यवस्थित एकजीव झालेले आहेत आणि ही रेसिपी बनवून तयार झालेली आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने 1 कप बारीक रव्याचा वापर करून ही रुचकर आणि हेल्दी अशी कमी तेलाची नाश्त्याची रेसिपी बनवू शकता आणि या रेसिपीला गरमागरम नाश्त्यामध्ये सर्व करू शकता. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रुचकर रेसिपीसोबत. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.